जमिया अशरफिया एज्युकेशन फाउंडेशन तर्फे ॲडव्होकेट रिजवान अत्तार यांचा सत्कार। जमिया अशरफिया एज्युकेशन तर्फे ॲडव्होकेट रिजवान अत्तार यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मौलाना शकील शेख व भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जयलाभ शेख यांच्या हस्ते करण्यात आले। ॲडव्होकेट रिजवान हे मौलाना शकील शेख यांच्या मक्तबमधून लहानपणी धार्मिक शिक्षण घेतले व आज वकिलीपर्यंत मजल मारली, याचा मला सार्थ अभिमान आहे। तसेच विद्यार्थ्यांनी मदरशाच्या शिक्षणांबरोबरही मोठमोठ्या पदव्या मुस्लिम विद्यार्थ्यांनी प्राप्त करावे असं आवाहन मौलाना शकील शेख यांनी केलंय। आपल्या समोर एक उदाहरण म्हणून ॲडव्होकेट रिजवान हे समाजासमोर आहेत असं यावेळी सत्कार प्रसंगी बोलत होते। रिजवान कयूम अत्तार ने अपनी वकालत की तालीम मुकम्मल की और एडवोकेट की सनद हासिल कर ली है। ये हम सब के लिए बाइस फख्र है। एडवोकेट रिजवान भाई की कामयाबी की बिना पर आज हमारा सर फख्र से बुलंद हो रहा है और हम रिजवान भाई की इस फतह और कामयाबी की बिना पर इनको और इनकी फैमिली को मुबारकबाद पेश करते हैं और इस मौके पर हमारे शागिर्द होने की हैसियत से इन्हें ये नसीहत भी करते हैं कि जुल्म और नाइंसाफी के खात्मे में अपनी सलाहियतों का भरपूर इस्तेमाल करें। यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जयलाभ शेख यांनी मौलाना शकील शेख यांच्या मदरसेमधून धार्मिक शिक्षणाबरोबर कॉलेजला जाऊन वकिली सनद प्राप्त केली। हे केवळ मौलाना शकील शेख प्रयत्नानं विद्यार्थ्यांना घडवले व विद्यार्थ्यांनाही जिद्द व चिकाटीनं परिश्रम घेऊन उच्च शिक्षण प्राप्त केले। याचंच फलस्वरूप मक्तबमधून ॲडव्होकेट रिजवान शेख सारखे विद्यार्थी आज शिक्षण घेऊन समाजसेवेसाठी सज्ज झाले आहेत असं मत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयलाभ शेख यांनी व्यक्त केले। यावेळी ॲडव्होकेट रिजवान अत्तार म्हणाले की माझ्यासारख्या विद्यार्थ्याला घडवण्याचं काम माझे गुरु मौलाना शकील शेख यांनी केले। गुरुमुळेच मी घडलो व हे सर्व मला शक्य झालं। गुरूंच्या हस्ते सत्कार व शब्बासकी माझ्यासाठी 10 हत्तीचं बळ भविष्यात मला प्राप्त होणार आहे असं यावेळी ॲडव्होकेट रिजवान शेख म्हणाले। या सत्कार समारंभात निवृत्त पोलीस उपनिरीक्षक मलिक खान, निवृत्त पोलीस शिपाई लियाकत जमादार जमीर शेख, डॉक्टर अमीर हमजा सय्यद, मोहम्मद हुसेन शेख, हाजी गौस तांबोळी, नासिर शेख, आफ्ताब मुजावर, साद गवंडे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।